आज होतं रक्षाबंधन आणि तिच्या पप्पाचं 4 दिवसापासून चालू होतं की मला पोरीला न्यायचंय. पण हा विचार नव्हता की कसं ती राहणार म्हणून, कारण ती माझ्याशिवाय पहिल्यांदाच चालली होती आत्याकडे आणि तेही 5 ते 6 तास. म्हटलं चला. मग त्यांची कपड्याची बॅग वगैरे पॅक करायची होती, कारण आता लेकरू सोबत जायचं म्हटल्यावर थोडं तरी लागतंच. म्हणून मी तिची अशी छोटी मोठे कपडे 2 सोबत दिले आणि दुधाची बॉटल. त्याच्यानंतर तिला छानपैकी असं रेडी केलं आणि इतकं गोंडस आणि गोड गोड दिसत होतं माझ्या शनूला. त्यानंतर पटकन असं घरात आले आणि मस्तपैकी ताट सजवलं आणि तिच्या पप्पांना तिला राखी बांधायची होती. त्याची खूप अशी उत्सुकता लागली होती की माझी मुलगी मला राखी बांधणार. आणि मस्तपैकी त्यांचं चाललेलं होतं आणि खूप मस्त तिने राखी बांधली आणि पोज देताना हसत होती. तुम्ही बघू शकता पुढे खूप मस्त अशी पोज देत होती राखी बांधायची. आणि नंतर मग मी ना दीदीसाठी आणि अनूसाठी असं गिफ्ट पॅक केलं. दीदीला साडी आणि अनूला सेलिब्रेशन पॅक असं पाठवलं. आणि गिफ्ट वगैरे पॅक करायला मला फार आवडतं. मस्तपैकी असं गाडीत ठेवून दिलं आणि तिने बाय केलं. मला अजिबात रडलेलं नाही. तिथे गेल्यानंतर असं काही चाललेलं होतं. मला मात्र इकडे अजिबात करमत नव्हतं, पण दुकानामुळे अजिबात असं कळलं नाही की श्रीषा नाही आहे म्हणून. पण मात्र आठवण तर येतेच ना, कितीही झालं तरी शेवटी ते लेकरू आहे. नंतर मग ती आली आणि नंतर मग आम्ही छान गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि तिच्यासोबत खेळले. त्याच्यानंतर ते बोलले की मला जास्त भूक नाही आहे. म्हटलं चला, सण नाही तर आपण असं कसं जाऊ द्यायचं. म्हणून मी पुरी आणि बटाट्याची भाजी असं केलं आणि मस्तपैकी जेवण केलं, कारण मला खूप भूक लागली होती आणि गोड मला खायचं नव्हतं. म्हणून मग साधं असं जेवण केलं आणि आश्चर्य हे झालं की आमच्या घरात ना गॅस सुट्ट्यावर सापाचं किरडू निघालं. तुम्ही सुद्धा असं जपून राहावा.